आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, की प्यास बुझत न बुझाए. प्रणाम ब्रह्मदेव. कल्याण वस्तू. महर्षी वाल्मिक, तू खरं बोललास. तुझ्या मुखातून निघालेलं छंदबद्ध वाक्य श्लोक स्वरूप झालंय. माझ्या प्रेरणेनंच देवी सरस्वतीने तुझ्या जिभेवर वास करून या कल्पात भूतलावर सर्वात पहिल्या काव्याची रचना करवली. तुझ्याद्वारे प्रभू रामांच्या महान आदर्श चरित्राचं वर्णन करणं निश्चित आहे. म्हणूनच ही काव्य शक्ती तुला प्रदान केली आहे. तू श्री नारदाद्वारे सांगितलेल्या भगवान श्री रामाच्या उज्ज्वल चरित्राला रामायण नावानं काव्यबद्ध कर. वत्सा, माझ्या वरदानामुळे श्री रामाचा समस्त गुप्त किंवा प्रकट वृत्तांत, तसेच सीता आणि समस्त देवांचं तसंच असुरांचं गुप्त किंवा प्रकट चरित्र जे झालं आहे आणि जे होणार आहे ते अज्ञात असूनही तुला ज्ञात होईल. ही परमसिद्धी तुला प्रदान केली गेली आहे की तू जे लिहिशील ते सत्य होईल. म्हणून तू श्री रामचंद्रांच्या परम पवित्र आणि रम्य गाथेला श्लोकबद्ध करून लिही. त्यापासून प्रेरणा घेऊन समस्त युगांमधील प्राणी धर्माचरणाद्वारे भक्ती आणि मुक्ती प्राप्त करण्याच्या साधनांकडे प्रवृत्त होतील. हे परमपिता, आपण हे कार्य मलाच का सोपवलंय? हे पुत्रा, तूच या परम यशाचा अधिकारी आहेस. तुझ्या तपस्येच्या फलस्वरूप तुला देखील माता भगवतीच्या सेवेचं भाग्य मिळणार आहे. त्यांच्या जीवनात तुला योगदान द्यायचं आहे. यासाठी हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुलाच या यशाचा भागीदार व्हायचंय. असं नियतीचं विधान निश्चित आहे. तुझ्याद्वारे म्हटल्या गेलेल्या प्रथम श्लोकाने आज एका महाकाव्याचा श्री गणेशा झाला आहे. त्या महाकाव्याचा श्री गणेशा इतक्या करुणाजनक दृश्याने का झालाय? त्यात इतक्या वेदना का आहेत? कारण आता जे घडणार आहे त्यात करुणारस प्रधान आहे. राम आणि सीतेच्या वियोगाची वेदना आहे. वत्सा, करुणाच कलेचा शृंगार आहे.
म्हणूनच तुला हे काम सोपवलं जातं, ज्यामुळे युगांपर्यंत मानवाला प्रभू श्री रामांच्या आदर्शांवर चालण्याची प्रेरणा मिळेल. ते राम आणि सीतेप्रमाणे त्याग करणं शिकतील. ते हे शिकतील की महानता त्यागात आहे, बलिदानात आहे. हे मुनी, तुला आमचा आशीर्वाद आहे की या पृथ्वीवर जोपर्यंत नद्या आणि पर्वतांची सत्ता राहील, तोपर्यंत जगात रामायणाच्या कथेचा प्रचार होत राहील. आणि जोपर्यंत तू लिहिलेल्या रामायणाचा लोकांमध्ये प्रचार असेल, तोपर्यंत तू माझ्या लोकांमध्ये निवास करशील. यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावत् रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति. यावद् रामस्य च कथा त्वत्कृता प्रचरिष्यति तावदूर्ध्वमदश्च त्वम् मल्लोकेषु निवर्त्यसि. जागिए रघुनाथ नाथ, जागिए रघुनाथ नाथ, घोर भयो आंगना. जागिए रघुवंश भानु, जागिए रघुवंश भानु, मुनि जन मन भावना. सुख सरसावना. जागिए रघुवंश. आता राहू दे, महाराजांना उठवायला उशीर होईल. रघुवंश भानु, मुनि जन मन भावना. जागिए रघुनाथ, घोर भयो आंगना. महाराज उठा, सूर्यदेव उगवण्यासाठी आपली प्रतीक्षा करत आहेत.
सीते, आजकाल तर तू मला महाराज म्हणून संबोधते आहेस. मला खूप विचित्र वाटतं. या संबोधनाला ऐकण्याची अजून सवय नाही मला, म्हणून ते खटकतं. राजा बनला आहात तर मग हे संबोधन तर ऐकावंच लागेल ना. मग तर मलाही तुला महाराणी म्हणून हाक मारावी लागेल. मी तुमची महाराणी थोडीच आहे. आणि मी तुझा राजा आहे. अवश्य. राजा तर सर्वांसाठी राजाच असतो. आणि तसंही राज्याभिषेकाच्या आधी तुम्ही माझ्या हृदयाचे राजाच तर होतात. आज तर खूप उशीर झाला. महाराजांचं तर स्नान आधी सगळं यावरून झालं असेल. आतापर्यंत मला त्यांच्या सेवेसाठी हजर व्हायला हवं होतं. मी त्यांचा प्रथम सेवक आहे. आज ते काय म्हणतील? लक्ष्मण अयोध्येत येऊन आळशी झाला. अजून काही झालं नाही. आपण हा फलाहार तर करून जा. अजून तर महाराज मातांना प्रणाम करून आपल्या कक्षातही आले नाहीयेत. तुला कोणी सांगितलं? माझ्या गुप्तहेरांनी. तर तूही गुप्तहेर नेमलेस? हे पहा, गुप्तहेर नेमण्याचा अधिकार केवळ राजाला असतो, प्रत्येकाला नाही. पत्नीलाही असतो. अच्छा, मग मी जेव्हा वनवासात होतो तेव्हा माझी हेरगिरी कुणाकडून करून घेत होतीस? ताईकडून. ताईने मला तुमची सगळी कथा ऐकवली आहे. कुठली कथा? शूर्पणखेची. ती इतकं म्हणत होती तर तिच्याशी विवाह का नाही केलात? नाथ, काही खाऊन घ्या. नाही, खूप उशीर झालाय. खरंच आज मला महाराजांसमोर लज्जित व्हायला लागेल. चिंता करू नका नाथ. महाराज आत्ताच आपल्या पूजा कक्षात गेले आहेत. ओंकारं बिन्दुसंयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. मम इष्ट मम आराध्य हे शिव शंभु परम असाध्य हे. मम इष्ट मम आराध्य हे शिव शंभु परम असाध्य हे. अखिलेश जगनायक विभो आदिश शिवदायक विभो. इच्छा रहित गौरीश हो ईशान दिश के ईश हो. मम इष्ट मम आराध्य हे शिव शंभु परम असाध्य हे. ओम नमः शिवाय. ओंकार रूपाय. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवाय
सहितं नमामि। मम इष्ट मम आराध्य हे शिव शंभु परम असाध्य हे। ओम नमः शिवाय च शिवतराय च नमः शंभवाय च मयोभवाय च नमः शंकराय च मयस्कराय च नमः। दीर्घायु हो, पुत्रवती हो। घे देवाचा चरणामृत। राम, आम्हा तिन्ही मातांची इच्छा आहे की यावर्षी शरद नवरात्रीच्या दिवसांमध्ये एका मोठ्या यात्रेसाठी प्रस्थान करावं। जर तुझी अनुमती असेल तर आमच्या जाण्याची व्यवस्था केली जावी। माते, तुमची इच्छा माझ्यासाठी आज्ञे समान आहे। यासाठी माझ्या अनुमतीचा प्रश्नच येत नाही। मी आर्य सुमंतांना सांगतो की तुमच्या जाण्याची सगळी व्यवस्था केली जावी आणि सेनापतींनाही सांगतो की सेनेची एक तुकडी तुमच्यासोबत जाण्यासाठी तयार केली जावी। नाही बाळा, नाही। ही सेना, हे घोडे, हे रथ, हा राजसी थाटमाट आम्हाला नकोय। आम्ही तर साधारण यात्रेकरून सारखं जाऊ इच्छितो। जर स्वर्गीय महाराज जिवंत असते तर कुळाच्या परंपरेनुसार आम्ही वानप्रस्थी होऊन वनात निघून गेलो असतो। हा आमचा वानप्रस्थ आहे असंच समज। आध्यात्मिक जागृतीसाठी आम्हाला तपस्या करू दे। आई, तू असं का म्हणते आहेस? तुमच्या जाण्यानंतर मी एकटा होऊन जाईन। इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या घेऊन चालता चालता जेव्हा मी थकून जाईन तेव्हा कुणाच्या मांडीवर डोकं ठेवून थोडीशी विश्रांती घेऊ? या मोहमायेच्या गोष्टी येत राम, तुझ्या मुखातून चांगल्या नाही वाटत। बघ, असा विचार करून मनुष्य या संसारात राहिला की इथं माझी गरज आहे, तर मग युगानुयुगे तो मरण्याची इच्छा नाही करणार। कारण त्याच्या मुलाला त्याची आवश्यकता आहे, उद्या त्याच्या मुलाच्या मुलाला त्याची आवश्यकता असेल, मग व्यापाराला त्याची आवश्यकता असेल, मग राज्याला, मग समाजाला, मग शेवटी तो असं समजू लागेल की माझ्याशिवाय ही पृथ्वी आकाशात कशी स्थिर राहील। अशाच प्रकारे तो त्याच्या आवश्यकतेचं जाळं स्वतःच विणत जाईल। त्याला असंच वाटेल की मी तर केवळ माझ्या कर्तव्याला विवश होऊन इथं राहतोय। तो हे सुद्धा विसरेल की हा तर केवळ त्याचा मोह आहे। तो नाही राहणार तरीही संसार असाच चालत राहील। येणारी प्रत्येक पिढी आपला मार्ग स्वतःच निर्धारित करते आणि आधीच्या पिढीला युवा पिढीच्या विकासासाठी त्यांच्या मार्गातून बाजूला झालं पाहिजे। ज्याने ज्ञान आणि विज्ञानाच्या उन्नतीसाठी नव्या दिशा खुल्या होतील। हेच वानप्रस्थाचे वैदिक संविधान आहे। संन्यासासारखा मनुष्याला एकदा हा निर्णय अचानकच घ्यावा लागतो
खूप वादविवादांमध्ये अडकून तो मोहाचे बंधन कधीच तोडू शकणार नाही. सगळे म्हणतात तू तर देव आहेस. तुला ह्या मोहमायेच्या गोष्टी मी नाही समजवल्या पाहिजेत. आई, पिताश्री नेहमी बरोबर बोलायचे. राम, धर्म, नीती आणि वैराग्याचा खरा अर्थ तुला मोठ्या आईकडूनच मिळेल. आणि मला म्हणायचे की तू रामाची आई आहेस ना, म्हणून असा विचार करू शकतेस. कदाचित तेच खरं असेल. त्यांना गौतम ऋषी एकदा म्हणाले होते की राजा, तुझ्या घरी स्वयं भगवंत अवतार घेतील आणि माझ्या अहिल्याचा उद्धार करतील. तेव्हापासून मला हीच साशंकता आहे की तू देव आहेस की माझा मुलगा राम. मी कोण आहे हा आता मुद्दा नाहीये, परंतु मी हे अवश्य जाणतो की जर आईचा आशीर्वाद असेल तर मुलगा भगवंतही बनू शकतो. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, किय की प्यास बुझत न